जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। 12 जुलै 2026 ते 17 जुलै 2026 हा कालावधी मकर लग्न आणि मकर राशीवाल्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। विशेष म्हणजे मकर लग्न आणि मकर राशी वाल्या जातकांसाठी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर लग्न किंवा मकर राशी म्हणजे काय। शास्त्राने 16 प्रकारच्या जन्मकुंडली दिलेल्या आहेत। त्यातील जन्मकुंडली किंवा लग्नकुंडली ज्या ठिकाणी वरती नाव असेल आणि त्या ठिकाणी या प्रथम स्थानामध्ये 10 अंक असेल तर ते मकर लग्न असेल। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर या 12 स्थानांमध्ये कुठेही चंद्रमा असेल, जसे की या 4 जागेवरती चंद्रमा आहे, असेच या जागेवरती जर 10 अंक असेल, कुठल्याही अंक म्हणजे कुठेही 10 अंक असेल आणि त्या जागेवरती चंद्रमा असेल तर मकर राशीवाल्या जातकांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे त्यांच्यासाठी, कारण की 12 जुलै 2026 ते 17 जुलै 2026 हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा किंवा जीवनात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निर्णायक घडामोडी घडवणारा ठरू शकतो। कारण की या 5 दिवसाची ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की करिअर, नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, प्रेम संबंध, आर्थिक व्यवहार, आरोग्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, भाग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रात वेगवेगळे संकेत तुम्हाला या काळामध्ये अनुभवास येऊ शकतात। विशेष म्हणजे काही ग्रह तुम्हाला या काळामध्ये नवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत, तर काही ग्रह प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्याच्या बाबतीत तुम्हाला वारंवार स्पष्ट इशारा या काळामध्ये देताना बघायला भेटणार आहे। कारण की त्यामुळेच हा संपूर्ण कालावधी प्रत्येक ग्रहयोग समजून घेणे मकर लग्न आणि मकर राशीवाल्या जातकांना अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणूनच 12 जुलै ते 17 जुलै या 5 दिवसांचा संपूर्ण हा सविस्तर राशी भविष्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या या 5 दिवसाच्या संबंधाने येणारे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या भविष्यात अनेक महिन्यांसाठी तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे किंवा अनेक महिन्यांवरती त्याचा प्रभाव बघायला भेटलेला आहे। मकर लग्न आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीसोबतच स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा देखील ठरणार आहे। कारण की योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठ्या यशाचे कारण देखील बनू शकतात। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम, नियोजन आणि दूरदृष्टी यांच्यावर अनेक अडथळ्यांवर सहज पद्धतीने तुम्हाला मात करण्याची संधी या काळात निर्माण होणार आहे। काही जुनी रखडलेली कामे देखील पूर्ण होण्याची शक्यता असून विशेष म्हणजे नवीन संधीचे दार देखील या काळामध्ये खुले होताना बघायला भेटणार आहे मकर राशीवाल्या जातकांना। या काळामध्ये सूर्य भगवान षष्ठ स्थानामध्ये जे की अष्टमाचे मालक होऊन षष्ठ स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करत आहेत। षष्ठ स्थानात सूर्य भगवान गोचर करत असल्यामुळे आणि ते देखील या ठिकाणी असणारे बुध ग्रह जे की स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये गोचर करत आहेत आणि ते वक्री अवस्थेत आहे। वक्री अवस्थेतील ही बुध आणि बुधासोबतची सूर्य भगवंताची युती अत्यंत प्रभावी युती शास्त्राने मांडलेली आहे। त्यामुळे या काळामध्ये नोकरी, सेवा क्षेत्र, स्पर्धा, न्यायालयीन बाबी, कर्ज आणि विशेष म्हणजे विरोधक आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये देखील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे। मेहनतीचे फळ मिळण्यास तुम्हाला सुरुवात होईल, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कामाचे कौतुक देखील या काळामध्ये मिळू शकते। पण मात्र शत्रू किंवा विरोधकांवर तुम्हाला विजय मिळवण्याची संधी देखील मिळण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे मकर राशीवाल्या जातकांना। त्याच्यानंतर मंगळ भगवान जे की वृषभ राशीचे पंचम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत। पंचम स्थानामध्ये मंगळ भगवान या काळामध्ये वृषभ राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये विद्यार्थी वर्गांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचा आत्मविश्वास वाढेल, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता अत्यंत तुमची प्रभावी बनलेली बघायला भेटणार आहे। शिक्षण, स्पर्धा परीक्षा, गुंतवणूक आणि प्रेम संबंधात आणि संततीच्या संबंधाने किंवा संततीच्या विषयांमध्ये जे कोणी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा सकारात्मक काळ असणार आहे। मात्र उष्णतेमुळे किंवा उतावीळपणामुळे महत्त्वाचे निर्णय घेणं तुम्हाला टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। उतावीळपणामुळे वृषभ राशीचा मंगळ बऱ्याच वेळेस व्यक्तीकडनं उतावीळपणाच्या गोष्टी घडवतो, कारण चतुर्थ दृष्टी अष्टमावरती, सप्तमस्थ दृष्टी लाभावरती आणि अष्टमस्थ दृष्टी व्ययावरती असल्यामुळे उतावीळपणा तुमच्याकडनं सर्वात महत्त्वाच्या चुकीच्या गोष्टी करून घेऊ शकतो। या काळामध्ये रागावरती कंट्रोल ठेवणं आणि उतावीळपणामुळे तुम्हाला कुठेतरी या काळामध्ये खर्चाचे देखील प्रमाण वाढण्याचे चान्सेस आहे। त्याच्यानंतर बुध भगवान जे की मिथुन राशीमध्ये 7 जुलै पासून वक्री अवस्थेमध्ये गोचर करत आहेत। वक्री अवस्थेमध्ये षष्ठ स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये कार्यालयीन कागदपत्रे, करार, व्यवहार, सरकारी कामे आणि विशेष म्हणजे आर्थिक हिशोब तुम्ही काळजीपूर्वक तपासणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। या षष्ठ स्थानातील बुध भगवंताच्या वक्री अवस्थेतील गोचरमुळे जुन्या चुका सुधारण्याची आणि अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते। विशेष म्हणजे संवादात संयम ठेवला तुम्हाला तर सर्व बाजूने अडचणी टाळता येणार आहे, कारण की या षष्ठ स्थानातील बुध आणि सूर्य भगवंताची सप्तमस्थ दृष्टी व्ययावरती असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या बोलण्या चालण्यातनं बऱ्याचशा नात्यांवरती किंवा बऱ्याच खर्चांवरती तुम्हाला अत्यंत मोठा प्रभाव पडलेला बघायला भेटणार आहे। कारण की या काळामध्ये खर्च तुमचा वाढेल आणि विशेष करून तुमच्या बोलण्या चालण्यात मिसअंडरस्टँडिंग देखील वाढणार आहे बोलण्यामुळे।
त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे गुरु भगवान, जे की स्वतःच्या उच्च राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये गोचर करत आहे, ते म्हणजे कर्क राशीमध्ये. सप्तम स्थानातील उच्च राशीचे गुरु भगवान या काळामध्ये विवाह, भागीदारी, व्यवसाय आणि विशेष म्हणजे सार्वजनिक संबंध किंवा सामाजिक प्रतिष्ठेवर तुम्हाला सर्व बाजूनी चांगला फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण की पंचमस्थ दृष्टी लाभावरती, सप्तमस्थ दृष्टी लग्नावरती आणि नवमस्थ दृष्टी पराक्रमावरती या काळामध्ये पडत असल्यामुळे सर्व बाजूनी तुमचे आर्थिक इन्कमाचे किंवा उत्पन्नाचे स्रोत वाढलेले बघायला भेटणार आहे. विवाहित व्यक्तीचे संबंध या काळामध्ये दृढ होईल, पण विशेष म्हणजे नवीन व्यवसाय तुम्हाला भागीदारीच्या संबंधाने प्रयत्न करत आहात, तो देखील लाभदायक या काळामध्ये मकर राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की लग्नावरती सप्तमस्थ दृष्टी व्यक्तित्वाच्या रिलेटेड सर्व बाजूने तुम्हाला प्रभावशील बनवणार आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य विवाहाची योग किंवा चांगली ओळख निर्माण होण्याचे कारण हे सप्तमातील गुरु भगवान असणार आहे स्वतःच्या उच्च राशीमध्ये. त्याच्यानंतर शुक्र आणि केतू भगवान जे की अष्टम स्थानामध्ये सिंह राशीचे गोचर करत आहेत एकत्र. या काळामध्ये अष्टम स्थानात सिंह राशीचे शुक्र केतू गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये गुप्त आर्थिक व्यवहार, वारसा, विमा, संशोधन, अध्यात्म आणि अंतर्मुख विचारांना चालना या काळामध्ये मिळू शकते. विशेष म्हणजे अनपेक्षित आर्थिक घडामोडी देखील या काळामध्ये घडू शकतात, कारण की शुक्र आणि केतू अष्टमात गेल्यानंतर तुम्हाला फ्रॉड होण्याची देखील घटना या काळामध्ये घडू शकतात. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण माहिती तपासणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण की अष्टम स्थान आकस्मिक लॉस, आकस्मिक घटना किंवा आकस्मिक कुठेतरी एखादी मोठा लॉसेस देखील सिंह राशीच्या या शुक्र केतूमुळे बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत सावधपूर्ण निर्णय घेणे खूप जास्त महत्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर शनी भगवान जे की पराक्रम स्थानामध्ये लग्नेश आणि द्वितीय स्थानाचे मालक होऊन पराक्रम स्थानामध्ये मीन राशीचे गोचर करत आहेत. मीन राशीचे शनी भगवान या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे पराक्रम, संवाद कौशल्य, नियोजन, भावंडाशी संबंध आणि लघु प्रवास या काळामध्ये सर्व बाजूने तुम्हाला स्थिर गतीने प्रगती मिळताना बघायला भेटणार आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना यश या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे मिळू शकते. मात्र सोशल मीडिया, लेखन, विक्री, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ या काळामध्ये मिळण्याची शक्यता या शनी भगवंताच्या या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर राहू भगवान जे की द्वितीय स्थानामध्ये कुंभ राशीच्या या काळामध्ये गोचर करत आहेत. त्यामुळे आर्थिक बाबीमध्ये तुम्ही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे किंवा निर्माण देखील या काळामध्ये होऊ शकतात. फक्त सर्वात महत्वाचं म्हणजे बोलण्यातील प्रभाव तुमचा या काळामध्ये वाढणार आहे, पण तो पण देखील कंट्रोलमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की कोणालाही दिलेले आश्वासन पूर्ण करूनच सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी पुढे जाणं गरजेचं असणार आहे. कारण की या काळामध्ये अनावश्यक खर्च वाढणार आहे. चुकीच्या गुंतवणुकीपासून तुम्ही दूर राहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण की कुंभ राशीचा राहू द्वितीय स्थानात लाभ स्थानात आलाय किंवा इन्कम स्थानात आलाय, धनस्थानात आलाय, तो नक्कीच तुम्हाला सर्व बाजूने लालच वाढवणार आहे. एकापेक्षा जास्त इन्कम स्रोतच्या बाबतीत तुम्हाला कुठेतरी पुढाकार घ्यायला लावेल आणि त्यात तुम्हाला लॉस देखील देणार आहे. विशेष करून अष्टमातील सिंह राशीचे केतू तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देत आहे. मोठी मंत्र साधना, जप साधना, स्वतःला एकांतात वेळ पाहिजे आहे, तो देखील या काळामध्ये मिळू शकतो. त्याच्यानंतर चंद्रमा जे की 12 जुलै 13 जुलै मिथुन राशीमध्ये षष्ठ स्थानामध्ये सूर्य बुधासोबत युती करून मिथुन राशीचे चंद्रमा षष्ठ स्थानात या काळामध्ये गोचर करत आहे. वक्री बुधासोबत आणि सूर्यासोबत या काळामध्ये षष्ठ स्थानात युती करत असल्यामुळे नोकरी, स्पर्धा परीक्षा, आरोग्य आणि दैनंदिन कामामध्ये सर्व बाजूने तुम्हाला या 2 दिवस सकारात्मक परिणाम बघायला भेटणार आहे. रखडलेली कामाची देखील बाजू तुम्हाला या काळामध्ये पूर्ण करण्याकडे कल तुम्हाला बघायला भेटणार आहे. या काळामध्ये फक्त या काळामध्ये फायदा हा होणार आहे, विरोधकांवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळेल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्र आणि व्यवहार तपासून करणं अत्यंत महत्वाचं असणार. कारण की षष्ठ स्थान म्हणजे फ्रॉड, चुकीचे व्यवहार, चुकीच्या लोकांची संगत किंवा चुकीच्या लोकांनी दिलेले आश्वासन आणि त्या आश्वासनात माणूस बळी पडून किंवा भावनिक उतार चढाव येऊन त्यामुळे भावनिक विक्षिप्तपणा येऊन कुठेतरी शारीरिक, आर्थिक लॉस आणि मानसिक लॉस या काळामध्ये या चंद्र, बुध आणि सूर्यामुळे बघायला भेटणार आहे. विशेष करून त्याच्यानंतर तेच चंद्रमा 14 जुलै ते 15 जुलै या काळामध्ये सप्तम स्थानामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये चंद्रमा गोचर करत आहेत आणि त्याच ठिकाणी उच्च राशीचे गुरु भगवान देखील या काळामध्ये गोचर करत आहेत. चंद्र आणि गुरुचा हा गज केशरी योग मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना अत्यंत फायदेशीर असणार आहे. 14-15 हे 2 दिवस विवाहाच्या संबंधाने, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी सार्वजनिक संबंधांमध्ये तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये अत्यंत शुभ परिणाम मिळताना बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुम्हाला जोडीदारांकडून सहकार्य मिळेल. नवीन करार, व्यावसायिक विस्तार आणि महत्वाच्या भेटीगाठी देखील या काळामध्ये यशस्वी ठरू शकतात. विशेष म्हणजे तुमची समाजात परत पद प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन काहीतरी तुम्ही छोटंसं काम केलं तर त्याचा पराक्रम तुम्हाला समाजाच्या समोर साबित करायचा आहे, तो देखील या काळामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर हे सप्तम स्थानातील चंद्रमा 16 जुलै ते 17 जुलै हे 2 दिवस म्हणजे 16 जुलैच्या दिवशी अष्टम स्थानामध्ये सिंह राशीच्या या काळामध्ये गोचर करत आहेत, की ज्या ठिकाणी अगोदरपासूनच शुक्र आणि केतू भगवान गोचर करत आहेत. शुक्र आणि केतू सोबत अष्टम स्थानातील हे चंद्रमा कुठेतरी तुम्हाला आर्थिक नियोजन, गुप्त विषय, संशोधन आणि आध्यात्मिक साधना या सर्व गोष्टींपासून किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचं विशेष लक्ष या काळामध्ये देताना बघायला भेटणार आहे. पण या काळामध्ये तुम्ही भावनिक निर्णय टाळून शांतपणे परिस्थितीचा विचार केल्यास सर्व बाजूने तुम्हाला मोठे नुकसान टाळता येणार आहे.
आर्थिक इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीने तुम्ही थोडंसं अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूने किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं तुम्हाला सर्व बाजूने महत्वाचं असणार आहे मकर राशीवाले जातकांना. आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर उत्पन्नामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये हळूहळू वाढ होताना बघायला भेटणार आहे, म्हणजे या ठराविक काळासाठी. जुने आर्थिक व्यवहार तुमचे या काळामध्ये मार्गी लागू शकतात आणि भागीदारीतून लाभ देखील मिळणार आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आणि चांगल्या पद्धतीचा असणार आहे, कारण की या काळामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा चांगला फायदा होणार आहे. फक्त या काळामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असणार आहे. त्याचे कारण सूर्यबुधाची व्ययस्थानावरती सप्तमस्त दृष्टी, त्याच्यानंतर वृषभ राशीची मंगळाची अष्टमस्त दृष्टी व्ययस्थानावर असल्यामुळे खर्चावर कंट्रोल ठेवणं थोडंसं कठोर जाणार आहे या काळामध्ये. त्याच्यानंतर करिअर आणि व्यावसायिक दृष्टीच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर समाधानी राहील आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन ग्राहक देखील या गज केसरी योगामुळे बघायला भेटणार आहे. नवीन संधी भेटू शकते. विस्ताराचा मार्ग देखील तुम्हाला या बाजूमध्ये या काळामध्ये उपलब्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये भागीदारी, स्पष्टता आणि विश्वास टिकवल्यास मोठा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे, पण तो थोडासा टिकवणं कठीण असणार आहे मकर राशीवाले जातकांना या काळामध्ये. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत जर बोलायचे झालं तर घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्ही संयम ठेवणं सर्व बाजूने महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की या काळामध्ये कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याने तुम्हाला मानसिक समाधान भेटणार आहे. भावंडांचे सहकार्य लावेल आणि घरात एखादी आनंदाची बातमी देखील या काळामध्ये मकर राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद ठेवल्यास तुम्हाला या काळामध्ये म्हणजे 12 जुलै ते 17 जुलै हा काळ अत्यंत संबंधांमध्ये दृढता आणणार आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन नात्यांची सुरुवात देखील या काळामध्ये होऊ शकते. फक्त प्रेम संबंधांमध्ये विश्वास टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने थोडंसं मकर राशीवाले जातकांना किंवा मकर लग्नवाले जातकांना पचन संस्थेच्या संबंधाने रक्तदाब, तणाव आणि थकवा याकडे दुर्लक्षित करू नये, कारण की या काळामध्ये तुम्ही नियमित व्यायाम केला, योग साधना, ध्यान धारणा आणि संतुलित आहाराकडे लक्ष दिले तर तुम्हाला येणारा काळ सर्व बाजूने फायदेशीर असणार आहे. शास्त्राने 12 जुलै ते 17 जुलै या काळासाठी काही शुभ रंग देखील दिलेले आहेत. त्यातील शुभ रंग म्हणजे निळा, हिरवा आणि पांढरा हे 3 शुभ रंग या काळासाठी शास्त्राने मकर राशीवाले जातकांना दिलेला आहे. भाग्यांक देखील दिलेला आहे. तो भाग्यांक म्हणजे 2, 6 आणि 8 हे 3 भाग्यांक देखील मकर लग्न आणि मकर राशीवाले जातकांना या 5 दिवसांसाठी दिलेले आहे. शास्त्राने काही शुभ दिवस देखील दिलेले आहे. त्या शुभ दिवसाच्या संबंधाने काही शुभ कार्य करायचे आहे, काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत. ते निर्णय घेण्यासाठी 12 जुलै, 14 जुलै, 15 जुलै हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. मकर लग्न आणि मकर राशीवाले जातकांसाठी काही चुकीच्या गोष्टी घडू नये त्यासाठी शास्त्राने उपाय दिलेले आहे. दर शनिवारी भगवान शनिदेवाची उपासना करून ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून सर्व बाजूने पिवळ्या वस्तूचे दान करणं किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद घेणं किंवा मंदिरातील पुजारी व्यक्तीला कुठेतरी पिवळ्या वस्तूचे दान करणं तुमच्यासाठी भाग्यवृद्धीला कारणीभूत ठरणार आहे. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद किंवा अन्नदान केल्यास तुम्हाला शुभ परिणाम या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून नियमित ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता तुमची या काळामध्ये मकर राशीवाले जातकांची वाढलेली बघायला भेटणार आहे. कारण की 12 जुलै 2026 ते 17 जुलै 2026 हा कालावधी मकर लग्न आणि मकर राशींच्या जातकांसाठी करिअरमध्ये प्रगती, आर्थिक नियोजन, भागीदारातील यश आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक विकासाला चालना देणारा ठरू शकतो. या काळामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम यांच्या बळावरती हा काळ अत्यंत अनेक सुवर्ण संधीचा लाभ घेऊन येत आहे तुमच्यासाठी मकर लग्न मकर राशीवाले जातकांना. कारण की काही क्षेत्रांमध्ये सावधगिरी आवश्यक असली तरी एकूण ग्रहस्थिती भविष्याच्या भक्कम प्रगतीसाठी दिशा दर्शवत आहे आणि तोच हा काळ असणार आहे 12 जुलै ते 17 जुलै मकर राशीवाले जातकांना. जर तुम्हाला ग्रहगोचार आधारित सखोल अभ्यासपूर्ण आणि विश्वासार्ह राशी भविष्य नियमित पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करून आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक पाठिंब्यामुळे आम्हाला अधिक दर्जेदार आणि अचूक ज्योतिषीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा मिळते. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.